आपल्या आवडत्या शिक्षिकेची बदली थांबावी यासाठी जळगाव तालुक्यातल्या पाथरी या गावचे विद्यार्थी आणि त्यांचे पालकांनी जो आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे। आपल्यासोबत हे आपण दृश्यांमध्ये बघतोय की सर्व हे चिमुकले विद्यार्थी आहेत की जे इयत्ता दुसरीचे तिसरीचे आहेत, संपूर्ण शाळेचे जिल्हा परिषदेचे विद्यार्थी आहेत। तर त्यांच्यासोबत त्यांचे पालक जे आहेत हे देखील या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयात आलेले आहेत आणि यांची एकच मागणी आहे की त्या शिक्षिका ज्या आहेत त्यांची या ठिकाणी बदली थांबवावीत, म्हणून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची देखील भेट घेतलेली आहे। आपण विद्यार्थ्यांशी देखील बोलणार आहोत। काय सांगणार, तुमच्या शिक्षिकेची बदली होते, काय दुःख होते तुला? आमचे टीचर आता जर आमच्या शाळेत नाही राहिले, पुढे जाऊन आमचं भविष्य खराब होईल। तुम्हाला असं योग्य वाटेल तर तुम्ही आमचे टीचर आम्हाला वापस करून टाका। कोणाला भेटले तुम्ही आधी? ते आता भेटणार आहोत। कोणाला? कलेक्टर साहेबांना? हो। काय सांगणार आहे त्यांना? जर तुम्ही आता जर आमचे टीचर बाहेर गेले आणि जर पुढे जाऊन आमचं भविष्य खराब झालं, तुम्हाला असं योग्य वाटेल तर असं योग्य वाटलं नाही तर आमचे टीचर देऊ नका आणि योग्य नाही वाटलं तर आमचे टीचर वापस करा। आमचे टीचर आम्हालाच पाहिजे। तू काय सांगशील बेटा? आमच्या टीचर आम्हालाच पाहिजे। आमच्या टीचरांची बदली झाली की आम्ही शाळेत येणार नाही। आम्ही इकडे तुम्हाला आमच्या टीचर खूप छान आहे। आमच्या टीचरच खूप छान आहे। आमच्या टीचरांनी आम्हाला पुढे पण घेऊन जातात, खूप छान शिकवतात, इंग्लिश शिकवतात, खूप छान शिकवतात। तू काय सांगशील बेटा? आमच्या टीचर आम्हाला खूप आवडतात। आमच्या टीचरांची बदली केव्हाच करायला। आमच्या टीचर कुठे पीक घेऊन जातात, चॉकलेटच्या फॅक्टरीमध्ये, बिस्किटांच्या फॅक्टरीमध्ये, म्हणून चांगले शिकवतात म्हणून। तर या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया तुम्ही ऐकल्या। विद्यार्थी बोलताना भावूक झालेले आहेत। आम्हाला आमचे शिक्षक पाहिजे, शिक्षकांची बदली झाली तर आम्ही शाळेत जाणार नाही असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। पालकसुद्धा आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय नेमका हा प्रकार आहे? शिक्षिकेची बदली थांबवावी म्हणून तुम्ही आज सर्व विद्यार्थी पालक या ठिकाणी आलेले आहेत। कुणाची तुम्ही भेट घेणार आहात? नेमके काय तुमच्या मागण्या आहेत? आम्ही या ठिकाणी कलेक्टर साहेबांना भेटणार आहोत। त्या ठिकाणी आम्ही लीगल जी काही डॉक्युमेंटरी आहे ती आणलेली आहे आणि आमच्या मॅडमांची बदली या ठिकाणी थांबवावी। त्या पाथरी शाळेच्या शिक्षिका आहेत आणि उज्ज्वला दयाराम सावकारे मॅडमांचं नाव आहे आणि त्या पाथरी शाळेमध्ये ह्या मुलांना शिकवतात, परंतु त्यांचे शिकवण्याचे जे काही वेगळं कौशल्य आहे त्या कौशल्याच्या अनुषंगाने हे सगळे इथं जमलेले आहे आणि विद्यार्थ्यांवर त्यांनी स्वखर्चाने जे काही करतात ते स्वखर्चाने करतात। ज्या ठिकाणी ते व्हिजिटला घेऊन जातात मुलांना व्यावसायिक शिक्षणासाठी तर ते स्वखर्चाने नेतात त्या परिस्थितीमध्ये हो हो हो। पण आता जर त्यांची बदली रद्द नाही झाली तर काय तुमचं पवित्र? बघा, आता ह्या ठिकाणी जर मॅडमांची बदली रद्द झाली नाही तर ह्या ठिकाणी हे 30 विद्यार्थी तर मॅडमांकडे आहेच आहे, परंतु ह्या ठिकाणी काही मोठे विद्यार्थीसुद्धा आहेत की त्या ठिकाणी म्हणजे पुढच्या वर्गाचे म्हणजे जसे 6वी 7वीचे जे विद्यार्थी इथं आलेले ते सुद्धा निघून जातील। म्हणजे 6वी 7वीचेही वर्ग बंद पडतील, तिसरीचा वर्ग बंद पडेल आणि येणारा जो काही पहिलीचा वर्ग असेल पुढच्या वर्षीचा तो सुद्धा बंद पडेल। म्हणजे त्या ठिकाणी शाळेला कुलूपच लागेल जवळपास। तुम्ही या ठिकाणी बोलणार? हां, आता आमचं असं मागणी आहे की जर त्या ठिकाणी मॅडमांची बदली थांबली नाही तर या ठिकाणी शाळा आमची रोज भरणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयाला। जोपर्यंत बदली होत नाही जोपर्यंत ती बदली थांबत नाही तोपर्यंत। हां, इथं सगळ्यात तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांसह पालकांनी आक्रमक असा पवित्रा घेतलेला आहे। जोपर्यंत त्या शिक्षिकेची जी आहे जिल्हा परिषद शिक्षिका जी आहे उज्ज्वला सावकारे यांची बदली रद्द होत नाही तोपर्यंत याच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये शाळा भरणार असल्याचा आक्रमक असा इशारा आहे विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिला आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।